निवडणूक काळामध्ये प्रचार साहित्यावर उमेदवारांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी विक्रेते हे एक वेगळ्या प्रकारे उमेदवारांना नियोजन करून देतात की जेणेकरून त्यांचा वेळ आणि पैसा यावर अधिक खर्च होणार नाही। आपल्यासोबत निलेश गांधी आहे, हे होलसेलर आहे प्रचार साहित्य आणि मागच्या अनेक वर्षापासून हे यावर काम करतात। त्यांनी एक सेटअप तयार केलं की कशा प्रकारे उमेदवाराला देखील प्रचार साहित्याचं सिलेक्शन करताना आणि त्याचं नियोजन करताना त्यांना कसा सोपं जाईल। आपण निलेशकडनं समजून घेऊया की त्यांनी वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे प्रचार साहित्याची एक लिस्ट तयार केली असते, जे वेगवेगळ्या स्तरावर जेव्हा उमेदवाराला त्याचं काम पडते त्यानुसार तो याचे नियोजन करू शकतात। निलेशजी, नेमका हा काय फॉर्मॅट आहे, याचा कसा फायदा होतो? हे प्रचार सामग्री म्हणजे कसं असतं की चुनावमध्ये जे सोशल मीडियामध्ये जे महत्त्व आहे तसंच एक त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व चुनाव प्रचार सामग्रीमध्ये असतं। आणि चुनाव प्रचार सामग्रीचं नियोजन कसं करावा, मला किती झंडे लागणार, किती दुपट्टे लागणार आणि किती वेळा लागणार, तो एक उमेदवाराला लगभग 15 वेळा ते प्रचार सामग्रीचे व्यवस्था करायला लागते। आणि त्यामुळे ते अतिशय कन्फ्यूजमध्ये असतात की केव्हा आम्ही काय द्यायचं, काय त्यांना म्हणजे लोकांसमोर कसं जायचं, मतदारांसमोर कसं जायचं, कार्यकर्ता आमचे कसं काम करणार। सुरुवात कोणत्या दिवसापासून करता तुम्ही? आम्ही तर सुरुवात जी असतात की प्रचार जसं आमचं हे पहिला आहेत कि फॉर्म भरने के समय में प्रचार सामग्री लगने वाली प्रचार सामग्री म्हणजे त्याच्यात फॉर्म भरण्यामध्ये काय काय आयटम लागणार आहे ते आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे। आता फक्त उमेदवाराला त्याची क्वांटिटी फक्त लिहायची आहे। जसं इथे आपल्याला पाहायला मिळते की अर्ज भरण्याच्या दिवशी त्याला झेंडे लागेल, 2 वेगवेगळ्या प्रकारचे झेंडे लागेल, त्याचे 2 वेगवेगळे छोटे झेंडे, मोठे झेंडे, दुपट्टे व्यतिरिक्त कटआउट्स 3 मीटर वाले त्यांना लागेल, 3 फीट हा, आणि त्यानंतर हे कटआउट हाताचे कटआउट आणि टोप्या म्हणजे अर्ज भरताना हे साहित्य हे 6 वस्तू त्यांना लागणार आहे प्रचार सामग्रीमध्ये। पॅक करून द्यायचं म्हणजे नियोजन आम्ही फॉर्म भरण्याचे पॅकेट त्यांना बनवून देतो आणि ते बोरा उचलायचे आहेत आणि त्याच्यावर ते काम करायचे आहेत, बरोबर आहे ना। जसं हे बूथ वाईज आहे, बूथ वाईज 3 वेळा प्रचार सामग्री देत आहे। हे 18 दिवसामध्ये 3 वेळा आपण 3 टप्प्यांमध्ये आपण प्रचार सामग्री वितरित करतो। तो हे काय होतं की याच्यात बूथ जे आहेत ते कुठले आहेत, ए ग्रेडच्या आहे, बी ग्रेडच्या आहे, सी ग्रेडच्या आहेत, डी ग्रेडच्या आहेत, त्याप्रमाणे ते उमेदवार याला ते नियोजन करत आहे की मला किती हे फर्स्ट टाउनमध्ये किती साहित्य पाठवायचं आहे बूथमध्ये। तसंच क्वांटिटी काय आहेत, हे बूथ किट आहेत जे सर्वात लास्ट आहेत। हे बूथ किटमध्ये हे 9 आयटम जे आहेत ते लागणार आहे। म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं ना, बूथ किट म्हणजे शेवटलं अगदी मतदानाच्या 1 दिवसाआधी जे बूथ पाठवलं जातं तर आपल्याला बघा इथे पाहायला मिळतात की इथे EVMची डमी कॉपी देखील असतात, वोटर स्लिप असते, डमी बॅलेट पेपर पाहायला मिळत आहे या किटमध्ये। ही जी किट तयार करेल त्यानंतर बूथ किट, टोपी, बिल्ले, बॅनर अगदी शेवटल्या 2-3 दिवसामध्ये जे बूथवर शेवटलं साहित्य पाठवलं जातं। यामध्ये EVM डमी असेल किंवा वोटर स्लिप असेल, या गोष्टी देखील हे वेगळ्या पद्धतीने पॅक करून थेट बूथच्या नावाने वेगळ्या मटेरियलसह पाठवतात। तर एक वेगळं नियोजनमध्ये त्यामुळे उमेदवारांचा वेळ वाचतो, त्यांच्या कार्यकर्त्यांचा वेळ वाचतो। प्रचार सामग्री जे प्रचार सामग्री ज्यांच्यावर मध्यम सभा म्हणजे याच्या हे जे बोरा आहेत याचा जो पॅकिंग आहे ते तसं राहते की म्हणजे एक हे मध्यम सभा जी आहेत, मोठी सभा किंवा मीटिंग, वेगवेगळी सभा असते उमेदवारांची किंवा राष्ट्रीय नेत्याची, त्याचा अंदाज असतो की ते कोणते आणि किती साहित्य लागेल। ते आम्ही त्यांच्यासोबत जे मीटिंग असते आणि त्यांचं जे कार्यकारिणी जी असतात त्यांच्यासोबत बसून आम्ही त्याचं पूर्ण प्रोजेक्ट तयार करतो आणि प्रोजेक्ट तयार करून त्यांना आम्ही हे पूर्ण जे आहेत चुनाव आयोगच्या खर्चामध्ये, चुनाव आयोगच्या नियमानुसार किती त्यांना क्वांटिटी लागणार आहेत त्याचं नियोजन आम्ही 20 दिवस अगोदरच लोकांसोबत हे करत आहे, उमेदवारासोबत। आणि उमेदवाराला निश्चित होते की मला आता या चुनाव प्रचाराची टेन्शन नाही आहे, सामग्री मला भेटणार आहे आणि हे सामग्री मी ज्यांना चुनावचं
प्रचार सामग्रीचा जिम्मा दिलेला आहे त्यांना अगदी सरळ होणार आहे. म्हणजे आपल्याला इथं पाहायला मिळतं बघा, स्कूटर आणि बाईक रॅली असेल, त्याचं साहित्य आपल्याला इथं पाहायला मिळतं की त्यावेळेस लागणाऱ्या साहित्याची किट कशी असेल, उमेदवाराची जी पदयात्रा आहे तेव्हा काय काय साहित्य लागतं आणि त्याची कशी वेगळी किट पॅक करायची, म्हणजे क्वांटिटी लिहायचं आहे आणि ऑर्डर करायचं आहे. या व्यतिरिक्त प्रचार कार्यालय जे असते उमेदवारांचं, तिथे वेगवेगळ्या प्रचार कार्यालयामध्ये काय काय साहित्य ठेवायचे. या व्यतिरिक्त अतिरिक्त सामग्री देखील आपल्याला पाहायला मिळते की उमेदवाराला पाहिजे असेल. बाजारामध्ये जर त्यांची पदयात्रा असेल तर तिथे काय लागतात. म्हणजे एक प्रकारे वेळेचं नियोजन आणि सुटसुटीतपणा यामध्ये सगळा या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं की प्रचार साहित्य खरेदी करतानाच विक्रेते तुम्हाला अशा प्रकारे नियोजन करून देतात की जेणेकरून उमेदवाराला अनेक समस्यांचा प्रचार काळामध्ये त्रास होणार नाही. हे आम्हाला पाहायला मिळतं. शेवटला हे काय, आचारसंहिता के पहिले लगनेवाले सामग्री, म्हणजे हे आचारसंहिता, म्हणजे आता आचारसंहिता लागून गेलेली आहे त्यामुळे हे त्याच्या आधीचं पण जर नियोजन असेल तर ते देखील पाहायला मिळतं. तर निलेशजी होते, निलेशजींनी सांगितलं की मागच्या 30 वर्षापासून जवळपास ते प्रचार साहित्य विक्रीचं काम करतात आणि 24 तास 12ही महिने त्यांचा हाच व्यवसाय. त्यामुळे अनेक अनुभवातनं त्यांना ही गोष्ट लक्षात आली की मोठ्या प्रमाणामध्ये जर का आपण ऑर्डर घेतले तर त्यामध्ये सुटसुटीतपणा नसतो, सोबतच वेळेवर ते साहित्य किंवा त्यांचं ऑर्डर पूर्ण करणं हे देखील मोठं आव्हान असतं. त्यामुळे त्यांनी अनुभवातनं अशा गोष्टी स्वतः विकसित केल्या की ज्याचा फायदा पक्षाला, उमेदवारांना मिळेल आणि योग्य वेळेमध्ये त्याला साहित्य त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि तो प्रचार करेल. तर कुठेतरी निवडणुकीचं जे रणसंग्राम आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहे आणि पहिल्या 3 टप्प्यांमध्ये विदर्भामध्ये निवडणुका होत आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली त्यांचे ऑर्डर येणं सुरू झालेलं आहे. काही उमेदवारांनी खबरदारी म्हणून आधीच आपल्या डम्या कॉप्या बनवून ठेवलेल्या आहे. एकदा उमेदवारी घोषणा झाली की ते देखील ऑर्डर देणार आहे. तर आता लोकशाहीचा हा जो उत्सव आहे तो भारतभर आपल्याला पाहायला मिळत आहे, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याचे वेगवेगळे रंग आहेत. त्यापैकीचा हा एक रंग आहे की प्रचार साहित्य आणि त्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.